नमस्कार, मी प्रणिता रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण व्हेजिटेबल सूप बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे कोबी घेतलेला आहे. कोबी, गाजर, कॅप्सिकम तुम्ही तुमच्या आवडीची व्हेजिटेबल घेऊ शकतात. आणि हे सगळं आपल्याला खूप छान बारीक चॉप करून घ्यायचं आहे. भरपूरसा लसूण, भरपूरसा आलं आणि हे जे मी भाज्या चिरत आहे आणि त्यांची जी सालं वगैरे निघत आहे ते आपल्याला फेकायची नाही आहे. ते आपल्याला ठेवून द्यायचे आणि त्याच्यापासून आपल्याला व्हेजिटेबल सॉस बनवायचा आहे. त्याच्यासाठी आपण काय करायचं, थोडी पाणी घ्यायचं आणि आपण जे गाजर, कॅप्सिकम, कॅबेज हे सगळं आपण साफ कापलं आणि त्याचं बाकीचं जो शिल्लक राहिलं आहे ते आपल्याला पाण्यामध्ये छान उकळून घ्यायचं आहे. त्याला म्हणतात आपण व्हेजिटेबल स्टॉक. त्यानंतर आपण इथे एक कढई घ्यायची आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून आपण जे कापलेले भाज्या आहेत बारीक बारीक ते सगळे भाज्या घालायच्या आहेत. भाज्या 2-3 मिनटं छान असे क्रिस्पी झाल्या, क्रंची झाल्या की मग त्यामध्ये जो आपण व्हेजिटेबल स्टॉक बनवलेला आहे तो स्टॉक घालायचा आणि त्यामध्ये आपण वेगवेगळे सॉसेस घालूया. इथे सोया सॉस, ग्रीन चिली सॉस, टोमॅटो सॉस, रेड चिली सॉस आणि थोडंसं अगदी किंचित मीठ आणि नंतर छान उकळी आली की मग त्याच्यामध्ये हे कॉर्न कॉर्नफ्लॉवर आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याची पातळशी अशी पेस्टसारखी बनवून घेतलेली आहे ती घालूया. त्याच्याने थोडंसं थिकनेस होईल आपलं सूप. त्यानंतर वरून काळी मिरी घालूया, व्हिनेगर घालूया आणि आपलं सूप रेडी आहे.